बांधली काय बांधली शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते. अंबाबाईच्या या अंबानगरी घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर संपन्न होत असलेल्या आपल्या साहेब आपणही विचारपीठावर शुभ आगमन करावं अशी मी आपणास विनंती करते. त्यांची स्मार्ट सिटी संदर्भात एक कार्यशाळा झाली आणि आपल्या शहराचा स्मार्ट सिटी प्लॅन कसा सादर करत त्याचा मला 2 दिवसाचं वर्कशॉप टाईप घेतले होते. जगातल्या 4-5-6 शहरामध्ये कसं स्मार्ट सिटी झाली त्याचं मला सादरीकरण केलं होतं. त्या कार्यशाळा महापौर मॅडम आम्ही सर्वजण उपस्थित होतो. त्या अनुषंगाने आम्ही आजची परत कार्यशाळा घ्यायची त्या दिवशीच ठरवलं. त्यामुळं स्मार्ट सिटीमध्ये काय काय केलं पाहिजे, स्मार्ट सिटी संदर्भात प्रत्येक ऍक्च्युअली स्मार्ट सिटीची डेफिनेशन सुद्धा प्रत्येक माणसाप्रमाणे बदलू जाते. समाजातला जो घटक वेगवेगळ्या स्तरावरचा आहे त्याच्या दृष्टीने स्मार्ट सिटी वेगळी असू शकते. ज्या माणसाला पाणी मिळत नाही त्याला वाटते की मूलभूत सुविधा मला पाणी रेग्युलर मिळायला पाहिजे, दररोज मिळायला पाहिजे किंवा 24 तास मिळायला पाहिजे त्याची गरज वाटते. ज्यांना महापालिकेमध्ये गेल्यानंतर नेहमी त्रास होतो, महापालिकेला न जाता कधीच आमचे काम जर होत असेल त्याला त्या अँगलने स्मार्ट सिटी बघतो. काही आपले क्रेडाईचे लोक आहेत त्यांना वाटते की बिल्डिंग परमिशनला आपला खूप त्रास होतोय किंवा आमची क्युरी काढल्या जातात तर त्यांना असं वाटतं की आमची बिल्डिंग परमिशन ऑटोमॅटिक व्हायला पाहिजे की विदाउट ह्युमन इंटरव्हिनन्स असलं पाहिजे. असं प्रत्येकाला वेगवेगळ्या स्मार्ट सिटी संदर्भाची कल्पना आहे. आणि स्मार्ट सिटी होण्यासाठी जी काही मी माझा जेवढा अभ्यास केला आहे त्याचा माझ्या दृष्टीने स्मार्ट सिटी म्हणजे फक्त काय की आपले जे आयसीटी टूल्स आहेत, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टूल्स आहेत, हे टूल्सचा वापर करायचा. जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही क्रिएट केलेले आहे किंवा भविष्यात होणारं इन्फ्रास्ट्रक्चर आहे या इन्फ्रास्ट्रक्चरची इफिशियन्सी आणि प्रॉडक्टिव्हिटी वाढवायची लोकांच्या गरजा बघून. हे स्मार्ट सिटीचं मेन ऍक्च्युअली उद्देश आहे. आता आपल्याला शहरामध्ये काय काय करायला पाहिजे, स्मार्ट सिटीमध्ये कोणत्या गोष्टी घेतल्या पाहिजे, काय काय कन्सेप्ट असल्या पाहिजे, स्मार्ट सिटी होल शहर बनवण्यासाठी काय काय बाबी घेतल्या पाहिजे या संदर्भात आपल्या जे आलिया नावाची आलिया सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड नावाची कन्सल्टन्सी आपण नेमली आहे. आलिया त्या एजन्सीची निवड मुंबई महापालिकेने केलेली आहे. त्याबरोबर दुर्गापूर ही वेस्ट बंगालमध्ये, मुझफ्फरनगर बिहारमध्ये, पोर्ट ब्लेअर आणि आपली अमरावती शहरात निवड झालेली आहे. त्यांचं आपल्याला जवळपास 1 तासामध्ये प्रेझेंटेशन होईल. 1 तासाचं प्रेझेंटेशन झाल्यानंतर मग मैं वेलकम करती हूँ तहे दिल से कि आप लोग यहाँ पे आए और इस वर्कशॉप के लिए मैं सबसे ज्यादा आपकी म्युनिसिपल कमीशन कॉर्पोरेशन को थैंक यू करना चाहती हूँ. ऑनरेबल मेयर श्रीमती रीना नंदा जी को, ऑनरेबल म्युनिसिपल कमिश्नर मिस्टर चंद्रकांत गुरेवार को, ऑनरेबल एमपी मिस्टर आनंद राव जी अड़सूर को, ऑनरेबल पुलिस कमिश्नर मिस्टर राजकुमार वाड़ा. इस पर हम अभी चर्चा करेंगे. एक कॉम्प्रिहेंसिव प्लान डेवलप करें जहां पे हम 2 या 3 इनिशिएटिव्स को पिक करके कुछ एरियाज को चुन के उनको डेवलप करना या पूरे सिटी में कुछ इनिशिएटिव जिसको पैन सिटी डेवलपमेंट बोलते हैं वो करना. ऐसे 2 इम्पोर्टेंट डायरेक्शंस में हम लोग अभी आगे बढ़ेंगे. तो एग्जिस्टिंग एरिया में हम लोग छोटे मोटे क्या डेवलपमेंट्स कर सकते हैं और उसके ऊपर नए डेवलपमेंट्स को कैसे उस पर रेट्रोफिट कर सकते हैं, ये एक इनिशिएटिव है. और रीडेवलपमेंट करके एक 3rd इनिशिएटिव है जिसमें एक पूरे एरिया को स्टार्टिंग से पूरी तरह से रीडेवलप करना. जैसे मुंबई में धारावी का एक एस्पेक्ट है जो रीडेवलपमेंट के लिए जाने वाला है, जहां पे ऑलरेडी एग्जिस्टिंग इंफ्रास्ट्रक्चर है लेकिन उसको पूरा निकाल के वहां जो लोग रहते हैं उनको अलग कुछ टेम्पररी हाउसिंग या टेम्पररी अकोमोडेशन देके उस एरिया को रीडेवलप करना. ये 3 सिटी एरिया बेस्ड डेवलपमेंट है, ग्रीन फील्ड, रेट्रोफिटिंग और रीडेवलपमेंट. और 4था एस्पेक्ट है पैन सिटी. पूरी सिटी में हम वो कौन से 3 या 4 चीजें ले सकते हैं जो हर सिटीजन को इफेक्ट करता है, जैसे पानी की समस्या, सीवरेज की समस्या, मोबिलिटी की समस्या.
इस तरह के इनिशिएटिव्स कोई 2 या 3 हम लोग कैसे इसको स्मार्टली डेवलप कर सकते हैं। तो इसमें से सबसे इम्पोर्टेंट ये सवाल खड़ा होता है कि स्मार्ट क्या होता है। मतलब डेवलपमेंट तो ठीक है, बट व्हाट इज स्मार्ट डेवलपमेंट। तो बहुत ही सिंपली स्मार्ट डेवलपमेंट वो होता है जो टेक्नोलॉजी ड्रिवन होता है और हर सिटीजन की बेटरमेंट के लिए होता है। जैसे आज हम लोग को अगर रेलवे का टिकट निकालना है तो हमें जरूरी नहीं कि हम बूथ में जाकर रेलवे का टिकट लें, वी कैन इजिली एक्सेस इट ऑनलाइन। वी हैव सर्विसेज जो हमको इंस्टेंटली रेलवे टिकट दे सकते हैं। क्या हम अपनी सिटीज को भी ऐसा डेवलप कर सकते हैं कि अगर हमें अपना बिल पे करना है, या अगर हम लोग को एक शॉप खोलना है, या अगर हमको हमारे एरिया में वाटर सप्लाई नहीं मिल रहा है, क्या हम लोग बटन दबा के इसका सोल्यूशन निकाल सकते हैं। सो अ स्मार्ट सिटी इज अ टेक्नोलॉजिकली ड्रिवन एंड एफिशिएंट सिटी which in the end contributes to the better living of every citizen. So ये स्मार्ट सिटी का ऑब्जेक्टिव है। So अमरावती इस स्मार्ट सिटी की लिस्ट में है एंड ये इसलिए है क्योंकि अमरावती में ऑलरेडी काफी सारे इनिशिएटिव्स हो चुके हैं जो काफी इनोवेटिव है। जैसे आपका जो ऑटो डीसीआर प्रोजेक्ट है जहां पर आपके सारे प्लान्स इलेक्ट्रॉनिकली अपलोड होते हैं, ये बहुत ही नॉवेल है। काफी कम शहरों में ये होता है, मुंबई जैसे बड़े शहर में भी ये अभी भी प्रोसेस में है। सो ऑटो डीसीआर करके जो आपका फ्लैगशिप है ये बहुत ही इनोवेटिव और बहुत ही इफेक्टिव है। उसके बाद अमरावती में डेवलपमेंट का बहुत पोटेंशियल है। आपके यहाँ टेक्सटाइल पार्क आने वाला है, लॉट ऑफ एरियाज आर ओपनिंग टू डेवलपमेंट। आपका हेरिटेज काफी हाई है, आप हेरिटेज और टूरिज्म को लेके काफी पोटेंशियल है आपको डेवलप करने के लिए। तो ऐसे बहुत सारे एरियाज है जहां अमरावती ऑलरेडी स्ट्रांग है और भी स्ट्रांग बन सकता है। ये विजन है अमरावती के स्मार्ट सिटी के लिए, टू इम्प्रूव द क्वालिटी ऑफ लिविंग कंडीशंस इन द अमरावती सिटी विद इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट, यूज ऑफ आईसीटी एंड सर्विस बेंचमार्क यूटिलिटीज। ये वर्कशॉप कंडक्ट करने के पहले हमने ऑनरेबल कमिश्नर से और आपके कॉर्पोरेशन के काफी हेड ऑफ डिपार्टमेंट से भी चर्चा की थी, उनसे समझने के लिए कि उनके हिसाब से स्मार्ट सिटी अमरावती में वो कौन से स्मार्ट इनिशिएटिव्स है जिनको हम स्ट्रॉन्ग कर सकते हैं। और हमें ये 6 इनिशिएटिव्स की लिस्ट मिली है। सबसे पहले इसमें मोबिलिटी और सेफ्टी आता है, उसके बाद वाटर सप्लाई, उसके बाद सैनिटेशन एंड सॉलिड वेस्ट मैनेजमेंट, फिर बिजनेस इंक्यूबेशन एंड स्किल बिल्डिंग करके एक आइडिया आया था, और फाइनली ई सर्विसेज और ओवरऑल ग्रीन अमरावती। ऐसे करके इनिशिएटिव्स हम लोग ने लिस्ट डाउन किए हैं। इस प्रेजेंटेशन के बाद हम लोग इस पे और डीपली डिस्कस करेंगे कि हमारी तरफ से तो हमने 5-6 इनिशिएटिव्स हर एक सेगमेंट में हाईलाइट किया है, हम इस पे डिस्कस करेंगे। उसके बाद आपके ओपिनियन जानना भी बहुत इंपॉर्टेंट है कि क्या आपको लगता है ये फीजिबल है, हम लोग ये कर सकते हैं। कुछ नया आइडियाज भी आप दे सकते हैं तो बहुत ही अच्छा होगा। मोबिलिटी में की इनिशिएटिव्स हाईलाइट किए गए थे। करेंटली मोबिलिटी इंफ्रास्ट्रक्चर काफी पूरी कनेक्टिविटी नहीं है सिटी में, और इंफ्रास्ट्रक्चर बढ़ाने की भी बहुत जरूरत है और सपोर्टिंग इंफ्रास्ट्रक्चर की भी बहुत जरूरत है। इसलिए ये हमारे की पॉइंट्स में हाईलाइट हुआ है। जैसा आप देख सकते हैं कि एक तो हार्ड इंफ्रास्ट्रक्चर में हमने एम्फसाइज किया है कि पहले तो हम कैपेसिटी ऑफ बसेस और फ्रीक्वेंसी और कनेक्टिविटी को इम्प्रूव करना चाहते हैं, जहां हम फ्लीट्स इंक्रीज करेंगे, और उसके आसपास का जो एनेबलिंग इंफ्रास्ट्रक्चर है जैसे डेपोज, टर्मिनल्स, बस स्टॉप्स, इसको इंक्रीज करेंगे। और इसको इट हैज द पोटेंशियल ऑफ अट्रैक्टिंग अ लॉट ऑफ बिजनेस एंड डेवलपमेंट इन द फ्यूचर। सो बडनेरा वाज वन ऑफ द एरियाज दैट हैव बीन हाईलाइटेड इन एरिया डेवलपमेंट। साथ में नंदगांव जो सिटी लेवल से थोड़ा आगे है, लेकिन जहाँ पे अपकमिंग टेक्सटाइल पार्क और काफी सारा पोटेंशियल इस एरिया में भी दिखता है, तो ये दूसरा एरिया जहां हमने हाईलाइट किया, ये भी ग्रीनफील्ड प्रोजेक्ट के अंदर आएगा। और फाइनली ओल्ड अमरावती विच इज मोस्टली रेट्रोफिटिंग बट हैज अ हाई कल्चरल एंड हेरिटेज वैल्यू फॉर द सिटी। सो दीज आर द 3 एरियाज वी हाईलाइटेड। एरिया डेवलपमेंट का एक क्लॉज है कि आप जो भी एरिया चूज करते हैं फाइनली
उसमें ये 24 सर्विसेज पे आपको काम करना पड़ेगा. सो इट्स लिस्टेड, दिस इज एज पर MOUD गाइडलाइंस. पार्टिसिपेशन, एजुकेशन, हेल्थ, मिक्स्ड यूज, ओपन स्पेसेस, एनर्जी, एयर, वाटर, इन सारे कंपोनेंट्स में हमको काम करना पड़ेगा. नाउ हाउ विल वी प्रोसीड विद दिस? एक बार हम आइडियाज को रिफाइन करते हैं और हमारे पास एक प्रॉपर स्मार्ट सिटी प्लान आता है. इसके आगे हम इसको फाइनेंस कैसे करेंगे? सो फॉर दिस द मॉडल हैज बीन चोजन विच इज SPV मॉडल, which is a special purpose vehicle that is designed and created to fund and implement. दुनिया में नहीं देखा मैंने कि पुलिया पे स्पीड ब्रेकर होते हैं, तो ये एस्पेक्ट स्मार्ट सिटी का नहीं है, उसकी बीमारियां बहुत बढ़ रही है. तो ये रोड एक एस्पेक्ट लेना चाहिए. सेकेंड एस्पेक्ट जो लगा मुझे कि बिजली, और यहाँ पूरे वायर लटक रहे, छोटा जो हमारा ओल्ड सिटी देखा आपने, वहां तो ऐसे कि कभी भी शॉक लग सकता है. तो दैट इज द सेकेंड एस्पेक्ट कि बिजली का भी कहीं भी आपने लिया नहीं है, विदाउट दैट वो आप कुछ नहीं कर पाओगे. तो वो बिजली सेकेंड एस्पेक्ट होना चाहिए. और तीसरा एस्पेक्ट, जब आप काम करोगे और सरकार के सामने प्रेजेंटेशन होगा, तो आज का जो इनिशिएटिव महापौर जी ने और गोरेवाल साहब ने लिया, उनका मैं अभिनंदन करता हूँ. जरा माइक पर. आणि आता हे जे काही चर्चा सुरू होती याच्यावरून एक गोष्ट प्रामुख्याने पुढे आली की ICTचा उपयोग करून असणारं इन्फ्रास्ट्रक्चर किती चांगलं करता येतं, हा मुद्दा. पण मला असं वाटतं की त्याच्या पहिले काही गोष्टी जर झाल्या किंवा झालेल्या असतील तर जनतेसमोर आल्या तर त्या चांगल्या होतील. पहिली गोष्ट आहे की स्मार्ट सिटी करता आम्ही काय ऑब्जेक्टिव्ह ठरवले आहेत, आमचे एम्स काय आहेत, आमचा मिशन काय आहे आणि आमचा व्हिजन काय आहे. आपला जर व्हिजन नसेल तर सिटी कशी स्मार्ट होणार, हा प्रश्नचिन्ह आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की महानगरपालिका आणि आलिया कन्सल्टन्सी हे पब्लिकसाठी ओपन असले पाहिजे. साहेबांनी सांगितलं की वेबसाईटवरती पेज उघडा आहे, कारण एका दिवसात किंवा एका कार्यशाळेत ते होणार नाहीये. लोकांचा सहभाग त्यामध्ये असला पाहिजे. आणखी 2-4-5 गोष्टींसाठी जे आपण काही स्मार्ट सिटीचं डेव्हलपमेंट बघतो आहे, मला असं वाटतं की आणखी काही सेक्टर्स आपण ओपन केले पाहिजे. जसं की महानगरपालिकेची प्राथमिक जबाबदारी ही प्राथमिक शिक्षणाची आणि आरोग्याची असेल, तर या 2 गोष्टींचा समावेश त्यामध्ये व्हायला पाहिजे. कारण प्राथमिक शिक्षण आणि प्राथमिक आरोग्य हे जसं काही महानगरपालिकेत आजकाल दिसतच नाही. हे सगळे मुद्दे आपण चर्चेला त्याच्यामध्ये घेता येतील. आणि जर विजन असेल, मिशन असेल, आरोग्य आणि शिक्षण असेल, मग पुढे सॅनिटेशन आहे, वॉटर सप्लाय, सगळ्या गोष्टी आहेत. आता यामध्ये मोबिलिटीचा जो मुद्दा आहे की मोबिलिटीमध्ये कुठल्याही शहराची, कुठल्याही राज्याची अर्थव्यवस्था, त्या गावातला माणूस किती झपाट्याने एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जातो, सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर मिळवायची असेल तर पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम 100% अमरावती शहरात आणू शकतो का, प्रश्न पहिला. पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम इफेक्टिव्हली जर चालवल्या गेली तर सगळ्या 2 व्हीलर्स, 4 व्हीलर्स आणि सायकली देखील घरात जमा होतील, रस्ते सुरळीत चालतील, त्याच्यावरती लोड येणार नाही, गड्डे पडणार नाही, नाल्या पोचल्या जाणार नाही आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम हे इकॉनॉमी बेस असली पाहिजे. आणि दुसरा मुद्दा, कॉर्पोरेशनचे पैसे द्यायला लोकांची इथली मानसिकता नाही, म्हणून प्रायव्हेट पार्टनरशिप मध्ये प्रत्येक उपक्रम राबवला पाहिजे आणि तो प्रायव्हेट प्लेअर बरोबर पब्लिक कडून पैसे वसूल करतो आणि पब्लिकला पण प्रायव्हेटला पैसे द्यायला बरं वाटतं. गुडेवार साहेबांना द्यायला जरा त्यांना बंद वाटते. ही पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप त्या ठिकाणी असली पाहिजे. आणि जोपर्यंत मला आठवतं की पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम अमरावती शहरामध्ये अस्तित्वात होती तोपर्यंत ट्रॅफिकचे आणि अन्य प्रॉब्लेम्स नव्हते. सायकलचा जो मुद्दा आला, मी देखील रोज सकाळी सायकल चालवतो, पण सकाळी 7 वाजल्यानंतर सायकल चालवताना मी परत येईल की नाही याची गॅरंटी नसते. इट्स अ व्हेरी सिरियस इश्यू. थँक्यू व्हेरी मच. तो उसमें मगर सर गुडेवार सर, ये कंटिन्यूस प्रोसेस होना चाहिए कि अमरावती के लोगों को इसमें क्या कहना है. नहीं तो आज आपने बुलाया, इतना समय किसके पास नहीं है. अब आलिया एजेंसी काम करेगी, मगर लोगों का सहभाग उसमें किस तरीके से हो, उसका क्या एस्पेक्ट है, और उन लोगों को सजेशन देना है, उसमें आना है, बात करना है, तो उनके बात को किस तरीके से महत्व दिया जाएगा. नहीं तो प्रशासन बोल देगा और आलिया कंपनी करेंगी और हमारे को, हम जो अमरावती करें उनको कुछ मालूम ही नहीं रहेगा और उनका उसमें कुछ सहभाग भी नहीं रहेगा. तो आई थिंक दैट इज नॉट गुड. तो इसलिए उनके सहभाग के लिए कुछ
चीजें आपने कहनी चाहिए, 3 बातें मुझे कहना था। क्या करना चाहते हैं और क्या करेंगे, ये कॉन्सेप्ट सारे अमरावतियंस को होना चाहिए और उनकी विलिंगनेस होना चाहिए, क्योंकि until and unless citizens are willing, you cannot have a smart city. This is what my perception. And second, ये जो इम्प्लीमेंट होगा स्मार्ट सिटी का, ये करने वाले मान लो फॉर एग्जांपल व्हाट इज कॉर्पोरेशन, तो कॉर्पोरेशन का जो मिशन विजन है, क्या वो इनलैंड सारों का एक है? क्या आज कॉर्पोरेशन के टॉप से बॉटम, बॉटम से टॉप का एक मालूम है कि हमारा क्या मिशन और विजन है विच वी हैव टू अचीव? तो वो हमको फर्स्ट प्लेस पे ऐसा मुझे लग रहा है कि वो अपने को इनलैंड में एक मिशन को मेंटेन करना पड़ेगा, विजन, और वो होने के बाद सिटीजन का, ताकि सिटीजन का भी वही कंट्रीब्यूशन हो कि यस आई वांट माय सिटी टू बी स्मार्ट, आई वांट माय प्लेस टू बी स्मार्ट, आई वांट दिस थिंग टू बी स्मार्ट। तो ये डेवलपमेंट के प्रोसेस में बहुत इजी जाएगा। और जैसे आपने मोबिलिटी में बताया, तो मोबिलिटी में मुझे ऐसा लगता है कि पार्किंग की बहुत बड़ी समस्या है, जो आज सबसे बड़ा ड्रॉबैक है। तो हम कैसे मैकेनाइज पार्किंग कर सकते हैं, लेवल पार्किंग जो आजकल कई कंपनीज की आ चुकी है, वो हम पे एंड पार्ट बेसिस पे भी ले सकते हैं। अपने पास ओपन जो ग्राउंड्स है विच कैन ऑल्सो बी गिवन फॉर पार्किंग एंड ऑल, क्योंकि सबसे बड़ी समस्या जो अभी इंफ्रास्ट्रक्चर की हो रही है, वो आड़ी टेढ़ी तरह से जो लोग पार्किंग कर रहे हैं उससे भी एक प्रॉब्लम हो रही है। तो दिस शुड ऑल्सो बी टेकन केयर, विच आई डोंट फाइंड हियर राइट नाउ। थैंक यू। आर्किटेक्ट राजेश्वर निस्ताने, चेअरमन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट अमरावती सेंटर, या आपल्या कार्यशाळेला आलिया कंपनीचं मी स्वागत करतो आणि उपस्थितांचं सुद्धा। महत्वाचे मुद्दे, कारण पब्लिक पार्टिसिपेशन शिवाय याला अंतिम स्वरूप होऊ शकत नाही, कारण कोणाकरता स्मार्ट करायचं, कसं करायचं, किती करायचं, कुठवर करायचं, कारण हे सगळे मुद्दे आधीच्या लोकांनी अगदी चांगल्या रीतीने मांडले। आमचे मित्र मेश्रामजी, किरण पातुरकरजी आणि आता 2 वक्त्यांनी ज्या काही गोष्टी मांडल्या त्यावरच मी छोटंसं हे करू शकतो। कारण स्मार्ट म्हणजे काय, एका पत्रकारांनी मला काही दिवसापूर्वी विचारलं होतं, स्मार्ट सिटीबद्दल तुमच्या कल्पना काय आहे? तर त्याला सांगितलं की गावाकडे अमरावतीला येऊन काम करायचं आणि आपल्या लोकांना आपल्या सेवा द्यायच्या, हे पहिला स्मार्टनेस आहे। कारण मुंबईत बसूनही मी काम करू शकलो असतो, दुबईत बसूनही काम करू शकलो असतो, पण आय हॅव टू रेंडर माय सर्व्हिसेस टू माय ओन पीपल, हा पहिला मुद्दा इथे असतो आणि मला अतिशय प्रामाणिकपणे इथल्या लोकांना द्यायचा आहे। तर त्याकरता अशा अनेक विभागात काम करणारी इथे ज्येष्ठ मंडळी आहेत, काही निसर्गप्रेमी आहे, मेश्राम साहेबांसारखे लोक आहे, इंडस्ट्रीसाठी काम करणारे किरण पातुरकरजी आहे, या सगळ्या लोकांचा सहभाग यामध्ये यावा। कारण बाहेरून आलेल्या एजन्सीबद्दल आमची तक्रार नाही, कारण त्यांचा अभ्यास असतो, वेळेवर दिलेला प्रोजेक्ट आणि एका बालपणापासून या सगळ्या गोष्टीचा अमरावतीचा अभ्यास, अमरावतीचं बदलतं स्वरूप, अमरावतीत झालेला विकास, त्यामध्ये आलेले हर्डल्स, लोकांचा मानस, नॉन न्यूसन्स कॉझिंग जो क्राऊड आहे त्याच्याबद्दलची चांगली माहिती, ह्या सगळ्या गोष्टीचा एक जर खऱ्या अर्थाने स्मार्टनेस तुम्हाला द्यायचा असेल तर याकरता सगळ्या लोकांना कसं वेलकम करता येईल, कारण तुमचा प्रोजेक्ट हा खऱ्या अर्थाने सार्थकी जाईल आणि स्मार्टनेस ज्याला म्हणतो आपण तो येईल। मला म्हणायचं आहे की जसं आपण इतिहासात म्हणतो मोहनजोदारो आणि हरप्पा का स्मार्ट म्हणतो, का सिव्हिलाइज म्हणतो, 5000 इयर पास्ट वेल सिव्हिलाइज वगैरे असं जे आपण म्हणतो का, कारण तिथे ड्रेनेज होतं, बाथरूम होतं। जसं आता उल्लेख निघाला पब्लिक टॉयलेट, कारण काही लोकांच्या डेन्सिटी आणि अंतरावर जे काही आपले मानक आहेत त्याप्रमाणे ती उपलब्धी असावीच। ट्रॅफिकचा, मोबिलिटीचा जो प्रश्न आहे, कारण कुठले व्हेकल उभं राहत असताना पब्लिक बसेस वगैरे, तर ते मेन ट्रॅकला सोडून बाजूला लेब हे झालं पाहिजे, साईडला गेलं पाहिजे ते, आणि तो ट्रॅफिकचा जो रूट आहे तो डिस्टर्ब होता कामा नये। आम्ही सर्वत्र पाहतो की बसेस मध्येच उभे राहतात आणि मग सगळे ट्रॅफिकचे प्रॉब्लेम येतात। तसंच हार्ड अँड सॉफ्ट जे काही आहे लँडस्केप बद्दल आमच्या ज्या भूमिका आहेत, डिवायडर्सवर, रोड डिवायडर्सवर ग्रीनरी लावली, पण या ठिकाणी ऍक्सिडेंट झाले आहेत, लोकांचं ऑब्झर्वेशन असतं कुठे किती डॉर्फ लावायची, टर्न जिथे आहेत तिथे अनेक प्रकारच्या अशा आपल्याला युटिलिटीज आहेत की तिथे जर विचारलं तर शॉर्ट आणि मेंटेनन्स फ्री सुद्धा व्हेरायटीज लावता येतात, ज्याच्यामुळे व्हिजिबिलिटी हा महत्वाचा प्रश्न आहे। कारण एक चांगली गोष्ट करायला गेलो की दुसरं घडतं। इथे या राठीनगर चौकामध्ये 2 ऍक्सिडेंट असेच झाले, कारण याला सुद्धा, कारण मानवी जीवनाला अतिशय महत्व आहे, हे सगळं त्यांच्यासाठी करतोय, केंद्रस्थानी जीव असला पाहिजे। आणि या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून तुम्ही इथे जे उपलब्ध धन आहे, ह्युमन रिसोर्सेस, जे नॉन फॉर्मल म्हणणार नाही, आता आम्ही काही वन्यजीवांचे काही प्रश्न घेतले, इथे रोज बातमी आजच्या पेपरला आहे की
जंगली जनावरांचा किंवा जंगली प्राण्यांचा अमरावती शहराला नेहमी एक त्रास होतो असं म्हणणार नाही, पण काहीतरी इंटरॅक्शन आमची सुरू आहे. आम्ही बघायला जंगलात जातो. वन्यजीव जर गावाजवळ येत असतील तर याचा सुवर्णमध्य साधता येणार नाही का? मी कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्टशी बोललो आणि आमच्या आर्किटेक्चर कॉलेजला मी काही असे प्रोजेक्ट थेसिसचे घेतले की याला वॉटर बॉडीज आणि या सगळ्या गोष्टीचा सुवर्णमध्य साधता येईल का, त्यावर आम्ही प्रोजेक्ट केला. आम्ही कमिशनर साहेबांनी तो वडाळीचा वॉटरफ्रंटचा प्रोजेक्ट पाहिला. तिथे नेहमी जनावर येतात. अशा रीतीने रेव्हेन्यू, फॉरेस्ट आणि शहर या तिघांचा सिव्हिल सोसायटीचा एक सुवर्ण. प्रोटेक्ट प्रायव्हेट लिमिटेड. वाटर सप्लाई इज वन ऑफ द मोस्ट इसेंशियल અને सबसे महत्वपूर्ण एक इम्पोर्टेंट एस्पेक्ट है. First of all, I would like to thank the municipal commissioner that Amravati has been selected as a smart city, and I would really like to everybody to appreciate him for this. Otherwise, it would not have been possible. Specific to water supply, one thing which we are missing in this is something called as grey water treatment plant. Now, जैसे अभी किसी को बहुत कम लोगों को ये बात मालूम है कि अपन रोज 130 से 150 लीटर पानी यूज करते हैं, उसमें से 50% पानी हम लोग फ्लशिंग में वेस्ट करते हैं. और ये जो पानी वेस्ट होता है ये इसका कहीं यूज नहीं होता है. तो जो अपना बाथरूम का पानी है, किचन का पानी है, ये पानी को हम हमारी सोसाइटी में रिसाइकिल करके अगर हम उसको फ्लशिंग में यूज करें तो सालाना 50% वाटर ऑफ दी होल सिटी इज सेव. तो आज अगर ये सोचते हैं हम तो हम बहुत ही अच्छी चीज इससे गेन कर सकते हैं. ये सभी जो हम ले रहे हैं उससे मच बेटर रिजल्ट वो देगा. हमने हमारी सोसाइटी में ये प्लान किया है और हम हमारी सोसाइटी में साल का 54 लाख लीटर सेव करने वाले अमरावती के लिए. तो मुझे ये लगता है कि ये एक इनिशिएटिव है एंड इट इज नॉट वेरी कॉस्टली. कैपिटल इन्वेस्टमेंट शुरू में होता है और ये चीज अमरावती में हर सोसाइटी अगर करना चाहे तो बहुत इजीली 3 फिल्टर लगते हैं एंड इट इज वेरी सिंपल. थैंक यू. अभी जो नया जो आहे आपला अंडरग्राउंड ड्रेनेज हा प्रोजेक्ट आपल्या शहरासाठी सक्सेसफुल झाला नाही. फर्स्ट फेज मध्ये अजून झालेला नाही. आज त्याचं आपल्या कनेक्शनसाठी आता आम्ही एमजीबी मार्फत करून चालू आहे. पण ज्या शहरामध्ये सिव्हिल ट्रीटमेंट प्लॅन नाही, अंडरग्राउंड ड्रेनेज नाही, इट कांट बिकम स्मार्ट. हे सांगतो म्हणजे होऊ शकत नाही आपलं स्मार्ट ज्या शहरामध्ये अंडरग्राउंड ड्रेनेज नाही आणि सिव्हिल ट्रीटमेंट प्लॅन नाही. तर आज आपल्याला जे वॉटर डिमांड आहे आमची से वी आर गेटिंग अराउंड 120 mld पर डे. 120 mld पाणी आपल्याला मिळतं आणि त्याचं 120 मधलं जवळपास 85 ते 90 mld पाणी हे सिव्हिल ट्रीटमेंट होऊन जातं, अंडरग्राउंड ड्रेनेज मध्ये जातं. हे पाणी जर आता जसं मिस्टर लटांनी सांगितल्याप्रमाणे रिसायकल करून वापरलं आणि बुल्स इंडियाला आपण विकू शकलो आणि दॅट वॉज असं अग्रीमेंट झालेलं होतं. हे जर आपण करू शकलो तर मला वाटतं की आपण आपल्याला ऍक्च्युली आमचं वॉटर कन्झम्पशन विल कम डाऊन टू 20% ओनली. कारण 80% आपण बुल्स इंडियाला विकूया आणि आमचं डेली याप्रमाणे आपल्याला वापरता येईल. आणि ही सेकंड प्रायोरिटी आमच्या महानगरपालिका नगरसेवकांनी ठरवलेली आहे की ही सुद्धा सेकंड महत्वाची ऍक्टिव्हिटी आहे. याच्यामध्ये कोणाला काही सांगायचं कारण हा प्रोजेक्ट आपल्या शहरामध्ये 1995-96 मध्ये अंडरग्राउंड ड्रेनचा प्रोजेक्ट सुरू झाला आणि तो अजूनही इनकम्प्लीट आहे. आता आपण ही जी अमृत योजना सांगितली त्या अमृत योजनेमध्ये वी आर लायकली टू गेट अराउंड 75 करोड. तर त्या 75 करोड मध्ये आपण ती ओल्ड योजना आपण कार्यान्वित करणार आहोत आणि बाकीचे राहिलेले फेज 2 वी आर गोइंग टू इम्प्लिमेंट नेक्स्ट इयर. पण याच्यामध्ये सुद्धा शहरांचा सगळ्या नागरिकांचा अत्यंत महत्वाचा रोल राहणार आहे. मला वाटतं यामध्ये कुणाला काही सांगायचं नाही. आपल्याला एमडीचं हाऊस होल्ड कनेक्शन हे सर्वात जास्त महत्वाचं आहे. मला अजून आज आपल्याला शहरातले 42,000 कनेक्शन पैकी 8,000 कनेक्शन झालेले आहेत. आज जर ते बाकी लोकांचे कनेक्शन झाले तर मला वाटतं की आम्हाला सेकंड फेज मंजूर करायला फार लवकर मदत होईल. काय करता येऊ शकतं, सायंकाळी जेवढ्या खाण्याच्या पदार्थाच्या गाड्या लागतात ते मेन रस्त्यावर सगळं सांडवून जातात आणि ते कोणालाच ऐकत नाही. आणि दुपारभरचे भाजी आणि फळवाले लोक असतात ते सायंकाळी उर्जेची आणि स्वयंपटा देखील सोडतात. एकतर ते नाली किंवा नाल्याच्या काठावर असतात, गाडी उलटी करून नाल्यावर सांडवतात किंवा नालीमध्ये सांडवतात, नाहीतर मेन रस्त्यावर सांडवतात. याचा काय विचार करायचा तातडीने, म्हणजे त्याचं लायसन्स द्या किंवा आणखी काय करा, त्याचं डिस्पोजल ऑफ झालं पाहिजे.
आणि तसंही पॉवर जनरेशनच्या दृष्टिकोनातून पुढे जी लॉंग टर्म योजना असेल तर त्याचं कलेक्शन जे आहे ते घरातून आणि घरच्या माणसाने ते देताना आनंद झाला पाहिजे. कारण आपला जो तुमची जी सिस्टीम आहे ती सिस्टीम अशी आहे की नगरसेवक आमच्यावर उपकार करतो, महापालिका उपकार करते. नाही नगरसेवक कसे दाखवतात तुमच्याकडून कचरा दिला म्हणजे तुमच्यावर उपकार केले मग आम्ही प्रॉपर्टी टॅक्स भरल्याची पावती दाखवतो. नाही पण स्वच्छता कर भरत नाही आपण. नाही आजपर्यंत तर टॅक्स भरलेला आहे साहेब. नाही स्वच्छता कर आम्ही नाही सगळे भरतो आम्ही सगळे भरतो. नाही ठीक आहे मी इथेच टॅक्स भरतो म्हणून आलो आहे. नाही थँक्यू नाही मी जेव करतोय. नाही मी सिरियसली घेऊन घेतलं ते. ओके नाही पण सगळेजण भरत नाही असं मी म्हणतो. मॅनेजमेंट आहे शहराच्या आरोग्याच्या क्षेत्रातल्या मान्यवरांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी या कार्यशाळेच्या चर्चासत्रात भाग घेतला, निश्चितच आपल्यासारखे जागरूक नागरिक आमच्या या ठिकाणी आमचं लोकप्रशासन लोकनेते सुद्धा जागरूक आहेत. ते तुमच्यासारख्या जागरूक नागरिकांमुळे ज्या छोट्या छोट्या समस्यांचा ओहापोह आपण या ठिकाणी सगळ्यांच्या निदर्शनास आणून दिलं आणि त्या समस्या निश्चितच निकाली लागून ही अमरावती स्मार्ट सिटी होईल. पण ज्या पद्धतीने घरात बसून जे लोक या कार्यशाळेला आले नसतील तर मी ज्यांनी या ठिकाणी आपला सहभाग नोंदविला आणि निश्चितच स्मार्ट सिटी होईल. तर एवढं म्हणताना असंच म्हणेल, मंजिल तो मिल ही जाएगी भटकते ही सही, मंजिल तो मिल ही जाएगी भटकते ही सही, गुमराह तो वो है जो घर से निकले ही नहीं, गुमराह तो वो है जो घर से निकले ही नहीं. निश्चितच या ठिकाणी या स्मार्ट सिटीच्या संकल्पनेमध्ये तुमच्यासारख्या सर्व जागरूक नागरिकांचा सहभाग आम्हाला अपेक्षित आहे. स्मार्ट सिटीच्या कार्यशाळेमध्ये हैदराबादमध्ये स्वतः जिल्हाधिकारी आदरणीय किरणजी गीते सर सुद्धा सहभागी होते. या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करते अमरावती जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी माननीय किरणजी गीते सर आपल्याला. कार्यक्रम संपत आलाय. याला फारसा वेळ घेत नाही. नॉर्मली जिल्हाधिकारी कार्यालय म्हणजे शेतकरी मदत वाटप आपत्ती व्यवस्थापन निवडणूक असं असतं. सिटीचा फारसा संबंधित नाही. परंतु मी आगत काळात शहरामध्ये 2-2.5 वर्ष आयुक्त होतो आणि परवा मला हैदराबादमध्ये देखील कार्यशाळेमध्ये येण्याचा योग आला. तर मी अमरावतीला स्मार्ट सिटीच्या दृष्टीने जे मुद्दे बघतो ते 2-3 मुद्दे आपल्याला सांगतो की परवा एक आपल्याकडे एनसीसीचे कर्नल साहेब होते. त्या नुकतेच ते ब्रिगेडियर म्हणून ते प्रमोशन झालं. मागच्या वर्षी ते जेव्हा इथं आले तर तेव्हा त्यांनी सांगितलं की अमरावती इज अ अनएक्सपेक्टेडली गुड सिटी. विदर्भात आपण जेव्हा येतो नागपूर नंतर आपण एवढ्या चांगल्या शहर इथे असेल असं वाटत नाही. आपण आपल्याला दिसतं शहर प्रशस्त स्वच्छ लोक शिकलेले खूप सौम्य डिसिप्लिन असे आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या स्मार्ट सिटी म्हणून आपल्या पुढे जाण्यासाठी आपल्या खूप वाव आहे. एक आहे की आपल्याला प्रत्येक शहराची एक ओळख असते. आपली एक ओळख आपल्या शहराची आहे ती आपण जपून ठेवली पाहिजे. आणि म्हणून मी बघितलं की एरिया बेस्ड प्रपोजल मध्ये आपल्या जुना अमरावती ज्याला उमरावती किंवा बुधवारा आणि तो सगळा एरिया आहे तर त्याला आपण कसं जतन करू शकू आंबागेट आणि त्या एरियामध्ये. आणि त्याची ओळख रिट्रोफिटिंग असेल त्याचं आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाची मदत जुने वाडे आहेत किंवा आता टुरिझम मध्ये पण एक सिटी टूर नावाचा कन्सेप्ट आहे. तो समजा गाडीमध्ये नाही पण आपण ऑन सायकल आपल्याला कसं करता येईल तर तो एक आपण एरिया बेस्ड आपण घेतला पाहिजे. दुसरं की अमरावती शहर आणि त्या टेक्सटाईल पार्क कारण आपला कॉटन बेल्ट आहे. आय होप युअर अंडरस्टँडिंग मराठी. कॉटन बेल्ट आहे आपला डाळ मिल असे खूप उद्योग आहेत. परंतु टेक्सटाईल पार्क मध्ये जो नांदगाव पेठचा देखील बघितलं एरिया बेस्ड प्रपोजल आहे पण तिथे आपण म्हणजे वर्क लिव्ह बाय आणि एन्जॉय असं एकाच ठिकाणी करता आलं पाहिजे. अंतर फार आहे आपल्याला जाण्या येण्याचे देखील आपल्याला खूप अडचणी आहेत. सॅटेलाइट समजा एक टाउन म्हणा किंवा तिकडे आपल्याला डेव्हलप करून त्याचं आपल्या जे मूळ शहरासोबत आपल्याला कशी लिंक करता येईल हे दुसरं आपलं एक एरिया बेस्ड प्रपोजल असेल. आणि तिसरं की अमरावती सिटी ही व्यापाऱ्यांची देखील शहर आहे कारण इथलं मार्केट खूप मोठं आहे आणि अमरावतीचं नाव पूर्ण गारमेंट मध्ये याच्यामध्ये पूर्ण देशात आहे. म्हणून एक आपल्याला बिझनेस डिस्ट्रिक्ट जे आपण राजा पेटाने तो सगळा भाग आहे त्याला बिझनेस डिस्ट्रिक्ट म्हणून कसं डेव्हलप करता येईल. ई कॉमर्स म्हणा
कॅशलेस ट्रान्झॅक्शन आपल्याला कसे करता येतील. कारण इथला फक्त इंट्रा सिटी नाही तर हा इंटरसिटी इंटरस्टेट देखील इथे कॉमर्स खूप मोठ्या प्रमाणात होतो. तर तो आपल्याला एक बिझनेस डिस्ट्रिक्ट आपल्याला त्याला डेव्हलप करता येईल. आणि जसं आपण सांगितलं एक जणांनी की जोपर्यंत अमरावतीचे नागरिक त्यांची मिळकत वाढणार नाही तोपर्यंत या स्मार्ट सिटीला बळ येणार नाही. मी आपल्या सर्वांना विनंती करेन की डेट्रॉइट नावाचं एक शहर आहे ते ऑटोमोबाईल हब होतं एक पूर्ण जगामध्ये. आता ते घोस्ट सिटी म्हणून झालेलं राहायला कोणी नाहीये. त्यामुळं जोपर्यंत आपल्याला म्हणजे त्या शहराची मिळकत नाही वाढणार तोपर्यंत दुसरं काही होणार नाही. म्हणून आपलं बिझनेस डिस्ट्रिक्ट शुड बी इंटिग्रल पार्ट ऑफ द स्मार्ट सिटी. आणि आपण सध्याच्या स्मार्ट सिटी कार्यशाळेला उपस्थित माननीय खासदारजी साहेब, माननीय जिल्हाधिकारी, माननीय आयुक्त महानगरपालिका आणि मित्रांनो, यापूर्वीच बऱ्याच लोकांनी आपले विचार व्यक्त केलेले आहे. विशेषतः महापालिका आयुक्त जिल्हाधिकारी सविस्तर प्रत्येक विषयाला त्यांनी स्पर्श केलेला आहे आणि त्यावर सविस्तर चर्चा केलेली आहे. यापूर्वी सांगितल्याप्रमाणे की स्मार्ट सिटीची आपल्याला असे युनिव्हर्सल डेफिनेशन आपल्याला सांगता येणार नाही. ते सिटी टू सिटी किंवा कंट्री टू कंट्री त्या बदल करतात. एका गोष्टी जी अपेक्षा असते ती दुसऱ्या गोष्टी असेल असं त्यावर नाही. तर स्मार्ट सिटीचे जे सायलेंट फीचर्स आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने ॲडव्होकेट वॉटर सप्लाय, नंतर शुअर इलेक्ट्रिक सप्लाय, नंतर सॅनिटेशन आणि सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, नंतर अर्बन मोबिलिटी, नंतर सेफ्टी अँड सिक्युरिटी ऑफ द सिटीजन, त्याच्यामध्ये विशेषतः महिला, मुलं आणि सिनियर सिटीजन यांचा समावेश होतो. नंतर ई गव्हर्नन्स, नंतर डिजिटायझेशन, IT कनेक्टिव्हिटी आणि डिजिटायझेशन आणि शिक्षण आणि आरोग्य या सर्व बाबींचा त्याच्यामध्ये समावेश होतो. आणि सर्व बाबींवर प्रत्येक वक्त्यांनी थोडाफार त्यांना स्पर्श केलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपली ओळख झालेली आहे. आणि याच्यामध्ये प्रत्येक बाबीला आपल्याला महानगरपालिकेला स्मार्ट काम करायचं आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो स्मार्ट सिटी प्रकल्प राबवायचा आहे याच्याकरता प्रामुख्याने 50% अनुदान शासन म्हणजे काय म्हणतात त्याला ग्रँट किंवा कुठल्याही स्वरूपामध्ये केंद्र शासनाकडे मिळणार आहे. 25% महाराष्ट्र शासन आणि 25% ही महानगरपालिकेने खर्च करायचे आहे. तर महानगरपालिका आर्थिक स्थिती आपल्याला सर्वांना माहीत आहे. त्यामुळे सर्वांनाच महानगरपालिका खर्च करेल अशावर त्याच्यावर अवलंबून राहतात. महानगरपालिका प्रयत्न करणारच आहे. पण याच्यामध्ये आपल्या सर्वात म्हणजे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य राहील की आपल्या जे म्युन्सिपल टॅक्स आहे किंवा ते आपण वेळेवर भरायला पाहिजे. प्रॉपर्टी टॅक्स असेल, प्रॉपर्टी सॅनिटेशन टॅक्स असेल, वॉटर पट्टी असेल, सगळ्याच प्रकारचे टॅक्स भरायला पाहिजे जेणेकरून ते जो प्रोजेक्ट्स आहेत महापालिका चांगल्या पद्धतीने राबवू शकेल. आणि ते करतात त्यामुळे प्रत्येक नागरिकाने म्हणाले की मला काय फायदा. स्मार्ट सिटी कार्यशाळेला उपस्थित विभागीय आयुक्त सन्माननीय राजूरकर, महानगरपालिकेचे आयुक्त सन्माननीय गुडेवार, आपले लोकप्रिय कलेक्टर दिदेसाहेब आणि या शहरातील सर्व मान्यवर, खऱ्या अर्थाने पहिल्यांदा मी आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करणार आहे, धन्यवाद देणार आहे यासाठी की स्मार्ट सिटीची कार्यशाळा आज या ठिकाणी संपन्न होते म्हटल्यानंतर अनेक बिल्डर्स, डेव्हलपर्स, आर्किटेक्ट्स, व्यापारी, उद्योगपती, लोकप्रतिनिधी ही सगळी मंडळी आवर्जून आलेली आहात. आणि आपल्या सगळ्यांना अभिप्रेत आहे की अमरावती ही स्मार्ट सिटी झाली पाहिजे. आपल्या सूचनाही पाहिल्यानंतर खरंच कौतुक करावं तेवढं थोडं आहे. ज्यावेळेला 2014च्या बजेटमध्ये सन्माननीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजींनी ही घोषणा केली की आपल्याला या देशामध्ये स्मार्ट सिटी संकल्पना राबवायची आणि 100 सिटी देशामध्ये आणि महाराष्ट्राला 13 दिल्या, त्यातली आपली अमरावती हे खऱ्या अर्थाने कौतुकाचा भाग आहे. कारण आपला 13 मध्ये नंबर लागावा, देशातल्या 100 मध्ये नंबर लागावा. वास्तविक राजकीय देवाणघेवाण असते. एम्सची घोषणा झाली त्यावेळेला मी सन्माननीय गडकरी साहेबांना भेटलो. अरे म्हटलं तुमच्या नागपूरला सगळे आम्हाला तुम्ही ते एम्स द्या ना. नाही म्हणजे आता एक काम करूया, मी ऑलरेडी माझ्याकडे 200 एकर जमीन अलॉट केलेली आहे, तुम्हाला स्मार्ट सिटी देतो. ती घोषणा त्यांनी केली, मुख्यमंत्र्यांनी उचलून धरली. सन्माननीय आपल्याकडे गुडेवार साहेब यांनी त्याचा फॉलोअप केला आणि आज आपल्याला ही स्मार्ट सिटी म्हणून या अमरावतीला एक देणगी मिळाली असं म्हणायला हरकत नाही. वास्तविक त्या बजेटनंतर मी एक प्रयोग केला होता. हनुमान व्यायामशाळेच्या एका हॉलमध्ये अशी सर्व मंडळींना मी निमंत्रित केलं आणि अशा मोठ्या संख्येने त्या ठिकाणी मंडळींनी आपल्या प्रतिक्रिया त्यांनी त्या ठिकाणी दिल्या होत्या. आणि आज ही खऱ्या अर्थाने कार्यशाळा संपन्न होते स्मार्ट सिटी डिक्लेअर झाल्यानंतर. याचा मला आनंद आहे. अनेक गोष्टींचा उहापोह झालेला आहे.
आणि तरी सुद्धा काही गोष्टी गेल्या 7 वर्षामध्ये मी जवळून जे अनुभवतो, पहिल्यांदा हे कौतुक आपल्याला करावं लागेल, आपलंच कौतुक आपण केलं पाहिजे की अमरावती शहर हे नॅशनल हायवेवर असलेलं शहर आहे. अमरावती शहराला रेल्वेची कनेक्टिव्हिटी अतिशय सुंदर आहे आणि अकोली आपलं हे अमरावती शहर आहे असं म्हटल्यास काही वावगं ठरणार नाही. देशातल्या कुठल्याही ठिकाणी आपण सहजपणे जाऊ शकू ही व्यवस्था निर्माण झालेली आहे. आणि त्याचबरोबर शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या काही शिक्षण संस्था उभ्या राहिलेल्या आहेत आणि म्हणून शैक्षणिक हब ही संकल्पना पुढे आलेली आहे. आता टेक्स्टाईल हब ही आपल्याला केंद्र सरकारने दिलेली दुसरी देणगी आहे असं मी म्हणेन. 8 टेक्स्टाईल प्रायव्हेट मिल आल्या, पिल्ले मिल होती, अजूनही काय मिल याव्यात हा आमचा खऱ्या अर्थाने प्रयत्न आहे. याबरोबर या ठिकाणी हे शहर सुंदर असावं, स्वच्छ असावं आणि निरोगी असावं ही संकल्पना म्हणजे स्मार्ट सिटी. जसं एका वेळेला व्यक्तीकडे पाहिलं की त्याची पर्सनॅलिटी चांगली आहे, निरोगी आहे, अंगावर घातलेले कपडे नीट नेटके आहे आणि मग त्याला आपण हुशार आहे, त्यावेळी आपण त्याला स्मार्ट असं म्हणत नाव देतो सहजपणे आपल्या तोंडातून, ही व्यक्ती स्मार्ट आहे. तसं आमचं अमरावती शहर हे स्वच्छ असावं, सुंदर असावं आणि निरोगी असावं आणि शैक्षणिक दृष्ट्या परिपूर्ण असावं. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला उतरवायच्या आहेत आणि त्यासाठी ही कन्सल्टन्सी या ठिकाणी थोड्या सूचना जास्त वेळ घेणार नाही, 2.5 तासाहून अधिक. कारण नेहमी डोक्यामध्ये माझा विचार असतो लोकांनी किती वेळ बसावं, तर नाटक किंवा सिनेमाचा कालावधी असतो त्यापेक्षा त्याच्यामध्ये इंटरव्हल असतो, आपला इंटरव्हल नाही. आणि तरी आपण जवळपास 2.5-3 तास बसलेले आहात आणि म्हणून 5 ते 10 मिनिटांमध्ये मी उरकणार आहे. कारण पहिल्यांदा मी गुडेवार साहेबांना एक विनंती करतो, आपण बोललात मग अशी अंडरग्राऊंड योजनेविषयी. खऱ्या अर्थाने सगळ्यात महत्वाची अंडरग्राऊंड ड्रेनेज योजनाच महत्वाची आहे आणि ज्यापासून रोगराई या ठिकाणी उत्पन्न होते तिला प्रतिबंध करणारी ही खऱ्या अर्थाने योजना आपल्याला कशी फास्टपणे राबवता येतील ती आपण राबवली पाहिजे, हा पहिला. आणि मग जे ड्रेनेज वॉटर जे आपण वेस्ट वॉटर म्हणतो त्याचं आपल्याला प्युरिफिकेशन कारण ही इंडिया बोलली आताची रतन इंडिया यांनी आपल्याला ऑफर दिली होती. ज्यावेळेला या ठिकाणी मोठा कलावा झाला की अपर वर्गाचं पाणी तुम्ही घ्यायचं नाही वगैरे वगैरे, त्यावेळी त्यांनी आपल्याला ऑफर दिली होती की तुमचं जर काही ड्रेनेज वॉटर आहे त्याचं प्युरिफिकेशन करून आम्ही वापरायला तयार, त्याच्या बदल्यात हीच म्हणून तुम्हाला पैसे द्यायला तयार आहोत. तर तो सुद्धा आपण फॉलोअप केला पाहिजे. त्याने आणखी काही कमिटमेंट आपल्याशी केलेले आहेत. मगाशी उल्लेख झाला की लोड शेडिंग मुक्त आपली अमरावती शहर नाही तर जिल्हा असला पाहिजे. आणि म्हणून या रतन इंडियाबद्दल MIDCने करार केलेला आहे आणि आम्ही काही 5 आमदार आणि मी मिळून एक करार केलेला आहे. त्यामध्ये शासनाची सही आहे की आपल्याला जे त्यावेळी रेट होता सरकारला जी इंडिया पूल देणार होती ₹3.26, आज जो रेट असेल वाढला असेल गव्हर्नमेंटला, तर त्या रेटनी आमच्या या शहरवासियांना जिल्ह्यातल्या लोकांना ही वीज मिळावी आणि लोड शेडिंग मुक्त आमचा जिल्हा असावा. आता खऱ्या अर्थाने रतन इंडिया फुलप्लेस सुरू झालेली आहे आणि त्यासाठी एक बैठक आपण खऱ्या अर्थाने लवकरच घेऊया जेणेकरून लोड शेडिंग मुक्त आणि कमी व्याजदराने आपल्याला वीज मिळाली पाहिजे. हे आपल्याला हा पहिला प्रयोग. म्हणजे दुसरी गोष्ट त्याबरोबर या ठिकाणी तिसरी गोष्ट आपण चांगली या ठिकाणी मांडली, एलईडीच्या माध्यमातून या शहरामध्ये आपण नवीन येणाऱ्या 20 तारखेलाच खऱ्या अर्थाने सुरुवात करणार, त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी बचत होणार आहे. ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे आणि म्हणून त्याबद्दल मी आपल्याला मनापासून आपल्याला धन्यवाद देईन. आणखी काही गोष्टीमध्ये की खऱ्या अर्थाने पार्किंगची समस्या, ही पार्किंग समस्या जोपर्यंत आपण सोडवणार नाही तोपर्यंत ट्रॅफिक हा जो विषय आहे, बाजारातून चालणं, मार्केटमधून चालणं, त्याचे वन वे करणं आणि हॉकर्स शोधणं. खऱ्या अर्थाने की कुणीही कुठं कुठलीही वस्तू विकायला बसतोय यापेक्षा प्रत्येक वार्डामध्ये एक जर झोन आपण त्यांना करून दिला, जसं आपण दिल्लीमध्ये किंवा एखाद्या चांगल्या शहरामध्ये बघतो की अशा प्रकारचे जर आपण झोन करून दिले तर जो ट्रॅफिकला अडचण निर्माण होते, जाण्याला जो त्रास होतो किंवा मगाशी कोणीतरी एक मांडलं की ते हॉकर्स तिथं त्या ठिकाणी त्यांची फळं असतात, भाज्या असतात, जे वेस्ट आहे त्या ठिकाणीच फेकून देतात. तर हॉकर झोन केला त्या ठिकाणची त्या वेस्ट मटेरियल आहे त्याचा आपण कशा प्रकारे त्याची उचलावं आणि कशा प्रकारे त्याची विल्हेवाट लावावी ही योजना आपल्याला तिथल्या करता येईल. अशा पद्धतीने आणि ट्रॅफिकमध्ये सुद्धा वन वे कुठे करावा, जसं जुनं अमरावती आहे, लहान लहान रस्ते आहेत त्या ठिकाणी मोठ्या वाहनांना बंदी करावी, छोटी वाहनं जावी, त्या ठिकाणी वनवे सुद्धा असावे. तसं शहरामध्ये वनवे करता येतील का, ह्याही गोष्टी आपण आपल्या कल्पना आहेत त्या याच्यामध्ये, तो एक विषय आपण त्याच्या हातामध्ये घेण्याची गरज आहे.
त्याबरोबर हाऊसिंग फॉर पुअर पीपल ही कल्पना केंद्र सरकारची आहे आणि ती सुद्धा आपल्याला खऱ्या अर्थाने या माध्यमातून कशी सुलभ घरं आणि स्वस्त घरं आपल्या लोकांना कशी मिळतील, त्यांची वसाहत कशी निर्माण होईल. आणखी एक पुढे साहेब अतिशय थोडासा जी गोष्ट आढळते आपल्याला सगळ्याला, अमरावती डेव्हलप होते आणि डेव्हलप झालेल्या भागामध्ये कुठल्याही नागरिक सुविधा आपण देऊ शकलो नाही. मला कल्पना आहे आपली आर्थिक परिस्थिती महानगरपालिकेची चांगली नाही, परंतु ज्या वेळेला आपण परवानगी देतो आहोत त्यांचा प्लॅन सँक्शन करतो आहोत, मागाशी जो उल्लेख केला तो अतिशय महत्वाचा आहे की आज आपण सिडकोचं कर्ज घेणार म्हणून अंडरग्राऊंड योजनेसाठी लोकांच्यावर काही कर लागले, तो कर चालू आहेच, पण नवीन कोण घर कुठे बाहेर बांधणार असेल तर त्याच्याकडूनही ऍडव्हान्समध्ये आपण वसुली करतो, हे डबल वसुली आपण करतो आहोत. ज्या वेळेला अंडरग्राऊंड ड्रेनेज योजना त्यावेळेला मी एक संकल्पना मांडली होती मागच्या आपल्या आयुक्त होते त्यांच्याकडे की किमान त्यांना ही सुविधा द्या की तुमच्या घराच्या पासून मेन लाईनला कनेक्टिव्हिटी करण्याचं काम महानगरपालिका करेल, कारण तुम्ही ऍडव्हान्समध्ये आम्हाला पैसे दिलेले आहेत, त्याचे कुठले आम्ही चार्जेस लावणार नाही. ह्या गोष्टी आपण लक्षामध्ये ठेवण्याची गरज आहे की त्यावेळेला आपण जे कनेक्टिव्हिटीचं मागाशी बोलला, मग ती पाण्याची कनेक्टिव्हिटी असेल किंवा ड्रेनेजची कनेक्टिव्हिटी असेल, यासाठी आपल्यालाही पुढाकार घ्यावा लागेल. या नगरवासियांनी यापूर्वीच आपल्याला ऍडव्हान्समध्ये पैसे दिलेले आहेत यासाठी, कनेक्टिव्हिटीसाठी, या ड्रेनेज योजनेसाठी, आणि म्हणून त्यांचं कॉम्पेन्सेशन आपल्याला कसं करता येईल हा सुद्धा विषय आपण लक्षामध्ये घेण्याची गरज आहे असं मला स्वतःला वाटतं. या ठिकाणी प्ले ग्राउंड सुद्धा व्यवस्थित कशी, कारण सुदैवाने अनेक ठिकाणी मी पाहतो अनेक मैदानं आपण चांगली तर राखून ठेवलेली आहेत, त्यामध्ये काही ठिकाणी इन्क्रोचमेंट होते, याविषयी यापूर्वी आपल्याकडे बोललो. कुणीतरी एखादा आणतो, झेंडा लावतो आणि मग तिथं हळूहळू तिथं प्रार्थना करायला लागतो, प्रार्थना करता करता 2-4 झोपड्या वाजतात. हे कुठेतरी पहिल्यांदा थांबलं पाहिजे आणि त्या ठिकाणी एक चांगलं प्लेग्राऊंड, चांगल्या गार्डन्स कशा आपल्याला निर्माण करता येतील, नाना पार्क आपल्याला निर्माण करता येईल का, मुलांसाठी खेळाची साधनं आपल्याला उपलब्ध करून देता येतील का, याही गोष्टी आपल्याला याच्याकडे कटाक्षाने लक्ष आपण दिलं पाहिजे. त्याचप्रमाणे मगाशी मी उल्लेख केला की पिकनिक पॉइंट्स जे काही तलाव आहे त्यांचं सुशोभीकरण आपण चांगलं केलं, चांगली त्या ठिकाणी झाडं लावली आपण, तर चांगले ह्या मुलांच्या करता पिकनिक पॉइंट्स तयार होऊ शकतात. ते सुद्धा याच्यामध्ये आपण घेण्याची गरज आहे. हे रस्ते व्हावेत, गटारं व्हावीत, त्याप्रमाणे चांगल्या प्रकारे झाडांची लागवड व्हावी, चांगल्या गार्डन असाव्यात, चांगली मैदानं असावीत, अशा अनेक काही गोष्टी आहेत त्या आपल्याला एकत्रित करून जो आपण डीपी प्लॅन बनवणार आहात त्यामध्ये या सगळ्या गोष्टी येतील याची मला खात्री आहे. एक रियाज कन्सल्टंटी आहे, त्यांना अनुभव आहे, ते या गोष्टीचा निश्चित दखल घेतील असं मला वाटतं की आमच्या नगरवासियांनी. तुमच्या सर्वांसाठी स्मार्ट होईल यात तीळ मात्रही शंका नाही. पण प्रवीणजी हरमकर साहेब, वाढदिवस असो नसो तुमचा प्रत्येकच दिवस हा वाढदिवस म्हणून येऊ आणि तुम्ही या सर्वांना पार्टी निश्चितच तुम्ही द्याल. मी एवढंच म्हणेल प्रवीण दादा, जे जे तुम्हाला हवं ते ते तुम्हाला मिळू दे, जे जे तुम्हाला हवं ते ते तुम्हाला मिळू दे. भाग्यवान या शब्दाचा अर्थ लोकांना तुमच्याकडे बघून कळू दे, तुमच्याकडे बघून कळू दे. सर्वांना आपण परत शुभेच्छा देऊन घेऊ. प्रवीण दादांना या ठिकाणी प्रास्ताविक करण्यासाठी मी आमंत्रित करते आपल्या महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त श्री चंद्रकांत गुडेवार सर आपल्याला. स्थायी समिती सभापती विलास इंगोलेजी, बबली शेखावतजी, सर्व गटनेते आणि मुख्य म्हणजे हरणकरजी. मला जेव्हापासून स्मार्ट सिटी झाली ना, स्टार्टलीच झालो आपण, तेव्हापासून फक्त एकाच नगरसेवकांनी त्रास दिला, ते म्हणजे हरणकर. पत्र दिल्यानंतर स्मार्ट सिटीचे गाईडलाईन दिले, मला काही समजलं नाही, मराठीत करून द्या, हे कसं आहे. त्यांना विचारलं खरं कारण काय स्मार्ट सिटीचे, तुम्हाला एवढी इंटरेस्ट काय स्मार्ट सिटीमध्ये. ते म्हणजे माझी घरची बायको त्याला खूप त्रास देते, म्हणजे की स्मार्ट सिटी तुम्ही काय काय करणार आहे असं त्यांनी जे सांगितलं ते मी सांगायला लागलो. तर बाकी कोणी नगरसेवक येत नाहीत मला विचारायला. आपले 92 नगरसेवक असताना कोणीच मला त्रास देत नाही, हरणकर एकच का त्रास देतात म्हणून मी त्यांना प्रश्न विचारला. तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांचे मिसेस एज्युकेटेड आहेत, बीएड आहे आणि त्यांना काही सॉरी एमएड आहेत आणि त्यांना मला काही त्रास द्यायला काही स्कोप नाही, म्हणून या मुद्द्यावर ते त्रास देतात आणि म्हणून त्यांना अभ्यास करावा लागते असं त्यांनी मला खरं कारण सांगितलं. मला माहित नाही त्यांना एवढं त्रास असेल घरात, मला माहित नाही, पण त्यांनी माझ्याकडे तरी मान्य केलं त्रास होतो म्हणून. ओके,
माझ्या दृष्टीने असं वाटते मला की आता मी सगळ्यांशी आतमध्ये बसताना सांगितले की आता आपल्याला सगळ्या शहरांमधल्या